आणि सर हे शेड इथं घ्यायचं कारण का तर शेड इथं झाडे झाडाच्या खाली आता मशरूमचं कसं असतं 25 डिग्रीच्या खाली टेम्परेचर लागतं 25च्या खाली टेम्परेचर 25च्या वरती नाही गेलं पाहिजे 25च्या खाली किती पण झालं त्यासाठी आपण हे शेड अशा झाडाखाली घेतलेलं आहे. अच्छा. आणि शेतामध्ये हे इतर कोणी पण करू शकतो? हो शेतामध्ये कुणी पण करू शकतो आणि ह्याला सर तुम्हाला जास्त असे लाख रुपये 2 लाख रुपये लागत नाही 10,000 15,000 रुपयामध्ये पण हा व्यवसाय चालू होणार आहे. नवीन व्यवसाय चालू करतो मग चालू करण्यासाठी भांडवल हे कमीत कमी असतं. थोडक्या भांडवलामधून मी चालू केलं आज मशरूम फार्मिंगचं. सर ह्याच्यामध्ये 100% प्रॉफिट. या ठिकाणी एकदा बीज टाकलं तर स्पॉन टाकलं तर इथे एकदा 5 वेळा आपण ह्या बॅग मध्ये स्पॉन हे पाहू शकतो. हे 4 दिवसाचे. नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज आलो आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाडेगाव या ठिकाणी. तर या ठिकाणी एका तरुण युवकाने आपल्या शेतामध्येच झाडाखाली मशरूमची शेती केलेली आहे. एका छोट्याशा आकारामध्ये त्याने शेड करून त्यामध्ये मशरूमची शेती करत आहे, ऑयस्टर मशरूम. तर आपण याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊयात. तर नमस्कार. नमस्कार मित्रांनो. आपलं स्वागत आहे या चॅनलमध्ये. थोडा परिचय द्या करून आपला. सर मी गौरव चव्हाण, राहणार वाडेगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आता आपण स्मॉल स्केलमध्ये मशरूम फार्मिंग करतो. पहिल्यांदा हा विचार डोक्यामध्ये आला की मशरूम फार्मिंगमध्ये आत्ता सध्याला स्कोप आहे, त्यासाठी आपण हा व्यवसाय निवडला. आपण एक बारीक शेड होतं, त्या शेडपासून सुरुवात केली. बाहेरच्या साईडने नेट लावले, आतल्या साईडने पोते लावले आणि हे शेड झाडाखाली घेतलं. म्हणजे टेम्परेचर मेंटेन. हो, टेम्परेचर मेंटेन राहिलं. बघू आतमध्ये आपण. 6 महिने झाले हा मशरूम फार्मिंग करतो. मशरूम फार्मिंगचं कसं असतं की थोड्या लागतमध्ये जास्त उत्पन्न. जो शेतीचा वेस्ट असतो त्याच्यापासून आपण मशरूम फार्मिंग करतो. शेतीचा जो भुस्सा असतो, सोयाबीन झाला, गव्हाचा झाला, कपाशीचा झाला, त्याच्यापासून आपण मशरूम फार्मिंग करतो. आणि आता हे मशरूम फार्मिंगला कशी सुरुवात केली होती, कसं डोक्यात आलं? सर आता त्याची सुरुवात करायसाठी आता सध्याला मार्केटमध्ये मी एकदा गेलो. तिथं गेल्यानंतर सर मी एक बॉक्स बघितल्यानंतर मशरूम बघितलं सर. मग त्याची मी माहिती गोळा केल्यानंतर त्याच्यावरती 1-2 महिने 3 महिने अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर सर आता कसं आहे नवीन व्यवसाय चालू करतो. मग चालू करण्यासाठी भांडवल हे कमीत कमी असतं. थोडक्या भांडवलामधून मी चालू केलं आज मशरूम फार्मिंगचं. सर ह्याच्यामध्ये 100% प्रॉफिट आहे. 70 ते 80% मार्जिन ही ओल्या मशरूममध्ये राहते. आता आपण जे मशरूमचं हे केलं हे कोणत्या ऑयस्टरच काय घेतलं? दुसरं आपलं बटन मशरूम पण असतं ते 2 याच्यामध्ये, हो. अजून एक आहे त्यात सर हेच आता काय निवडलं? बटन मशरूमचं कसं असतं, बटन मशरूमला खर्च हा जास्त येतो आणि त्याला प्लॅन्ट सर मोठा लागतो आणि त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट असते. आता ही समजा आपली बॅग आहे, ही बॅग बनवायला सर आपल्याला फक्त 30 ते 40 रुपये खर्च आलाय आणि त्याची हीच अशा प्रकारची म्हणजे त्याची बारकी बॅग राहते, वेगळ्या प्रकारची बॅग राहते. ती बॅग बनवायला सर 150 ते 200 रुपये पर खर्च येतो. त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 किलो मशरूम निघतं. आता याच्यामध्ये किती रूम किती साईजची बनवलेली आहे तू? सर ही रूम आता आपलं एक बारीक शेड होतं, एक 10 बाय 20चं शेड होतं. त्या शेडमध्ये आपण केलेलं आहे. अच्छा. आणि सुरुवातीला किती खर्च केला होता? सर सुरुवातीला एक 5 ते 10,000 रुपये खर्च केला होता. म्हणजे कशासाठी केला होता? ते भुसा बिसा आणि जे मशरूमचं जे स्पॉन असतं. सुरुवातीला काय केलं होतं भुशाला सर आपण भुसा एक 16 तास भुसा हा भिजू घालतो. त्याच्यामध्ये जो बॅक्टेरिया राहतो तो बॅक्टेरिया सर्व आपल्याला कमी करून घ्यायचा असतो. त्यासाठी आपण बायोस्टिन आणि फॉर्मोलिनमध्ये तो भुसा भिजू घालतो. 16 तास भुसा भिजू घातल्यानंतर 16 तासांनी तो भुसा आपण बाहेर काढतो. 1 तास 2 तास उन्हामध्ये नॉर्मल टेम्परेचरला ठेवून तो भुसा सुक्का करून घेतो. एक 70% त्याच्यात पाणी राहिलं पाहिजे आणि 30% कोरडा झाला पाहिजे. अशा पद्धतीने करून घेतो. त्यानंतरून तो भुसा आपण बॅगीमध्ये मशरूमचं स्पॉन टाकून लेअर वाईज भरून घेतो. आता ही किती बॅच आहे तुझी? आत्ता ही माझी 7वी बॅच आहे. 7वी बॅच. आणि कशा प्रकारे मशरूम तयार होते? सर आता हे तुम्ही मशरूम पाहू शकता. हे मशरूम 2 दिवसाचं स्पॉन आहे फक्त बाहेर आलेले. पीनट आहे 2 दिवसाचे. हे अशा प्रकारे. आता हे 3 दिवसाचे. आणि हे पाहू शकता हे 4 दिवसाचे. आता याला पूर्ण किती दिवस आहे अजून शिल्लक तोडायला? आत्ता सर याला 2 दिवस आहे फक्त तोडण्यासाठी. आता बघा ह्याला जर कसा आकार आलाय तसा ह्याला आकार येणार. फुल मोठ्या साईजचं हॉस्टेल टाईपचं मशरूम होणार आहे. अच्छा. मग आता तू एका याला किती लावले? 3 पिशव्या लावलेल्या आहेत? हो, एका लाईनला आपण 3 बेड लावलेले आहे. अच्छा. आणि आता हे किती दिवस जाईन आता हे एक बेड? एक बेड हा 2 ते 2.5 महिने चालतो सर. हां.
आणि अजून त्याला काय प्रोसेस असते त्याच्यामध्ये बीज कसं टाकलं जातं ते बीज लेअर वाईज टाकलं जातं. म्हणजे आपलं हा जो बेड असतो ह्याच्यावरती ह्या ठिकाणी एकदा बीज टाकलं जातं, स्पॉन टाकलं जातं, इथे एकदा इथे एकदा इथे एकदा 5 वेळा आपण ह्या बॅगमध्ये स्पॉन भरतो. म्हणजे 20-20 ग्रॅम पर बॅगला आपण 20 ग्रॅम स्पॉन टाकतो. 1 किलोमध्ये आपण 10 बेड भरतो. स्पॉन कसे घेता तुम्ही विकत? स्पॉन आपल्याला होलसेल रेटमध्ये येतात. 160 ते 170 रुपये किलोने आपल्याला स्पॉन भेटतात. स्पॉन भेटतात. आणि कुठे विक्री केली जाते मशरूमची? आपण हे सर लोकल मार्केटला सेल करतो आपल्या आजूबाजू. हो आजूबाजूच्या. आणि जर आपलं जास्त प्रोडक्ट, आता हा प्लॅन्ट आपला छोटा आहे सर, ह्याच्यापेक्षा आपण एक मोठा प्लॅन्ट चालू करतो. आता त्या शेडचं काम चाललेलं आहे. ते शेडचं काम झाल्यानंतर आपण हे पुणे ते मुंबईला या मशरूमचं मार्केट असतं त्या ठिकाणी सेल करणार आहे. आणि याला रेट कसा भेटतो मार्केटमध्ये? सर आता ॲव्हरेजली जर बघितलं तर 300 ते 400 रुपये किलो लोकल मार्केटला रेट भेटतो. आणि पुणे मुंबई ठिकाणी 150 ते 200 रुपये किलोने रेट भेटतो. तुम्हाला सुरुवातीला मार्केटिंग करायला काही अडचण आली का विक्रीला? हो सर, अडचण आता मशरूममध्ये कसं असतं, आता नवीन जर मशरूम करायचं म्हणलं तर नवीन मशरूममध्ये पहिल्यांदा मार्केटिंग, आता खूप आता लोकांना बटन मशरूम माहिती पण हे मशरूम माहीत नाही आहे. त्यासाठी मग हे मशरूमचे आता टोटल बाहेर आपल्याला मार्केटिंग स्वतःला करावं लागते. म्हणजे फायदा काय आहे ते सगळं समजून सांग. हो सर्व समजून सांगूनच आपल्याला मशरूम त्यांना द्यावं लागतं. अच्छा. आणि आता याच्यामध्ये काय काळजी घ्यावी लागते? सर याच्यामध्ये कसं असतं, आता बाहेरच्या साईडने तुम्ही बघताय की हे पोते लावलेत, बाहेरून हिरवी नेट लावलेली. इथं सकाळच्या पारी सर त्या जे पोते असतात ते ओले करावं लागतं. टेम्परेचर मेंटेन 25 डिग्रीच्या खाली टेम्परेचर ठेवावं लागतं. आणि वरती काय लावलेलं आहे? वरती सर हा कागद आहे, फक्त कागद आहे? हो पत्रे कागद नाहीत? आहे, काय नाही. अच्छा. आणि हे शेड झाडाखाली असल्यामुळं इथं आधीच सावली, उष्णता पण जास्त. हो उष्णता पण जास्त नाही. आता एका बेडपासून किती मशरूम तयार होतं? सर आता 100 ग्रॅम स्पॉन पासून ना ॲव्हरेजली 1 ते 1.5 किलो मशरूम निघतं एका बेडला. आणि त्या बेडला आपल्याला बनवण्यासाठी खर्च येतो 30 ते 40 रुपये भुसा बिसा स्पॉन बिन पकडून. तर याला जो वल्ला असतो आणि ड्राय असतो त्याच्यात रेट कसा असतो त्याचा? सर वाल्यासाठी होलसेल रेट असतो 150 ते 200 रुपये किलो. आणि वाल्याचा जो रेट राहतो तो 600 ते 700 रुपये किलो आपण स्वतः देतो. अच्छा. हो. आणि गिराईक अवेलेबल असतं का? हो गिराईक अवेलेबल असतं इझिली. हो हो. अच्छा. आता हे तोडल्यानंतर काय प्रोसेस करतो तू? तोडल्यानंतर सर आपल्याकडे ड्रायर आहे. त्या ड्रायरला आपण ठेवतो, पावसाळ्यामध्ये ठेवतो. पण आता सध्याला आपण उन्हामध्ये वाळवतोय. ड्राय करून मग पुढे मुंबई मार्केटला आपलं जातं. पॅकिंग करायची हो, घरी हो, आणि हो. पाठवून द्यायचं. पॅकिंग राहते आपली 100 किलोची. त्या बेडला पॅकिंग करायची आणि मग ते मुंबईला पाठवून द्यायचं मार्केटला. मग आता कसं तुला बॅचनुसार कसं प्रॉफिट होत आहे? आता किती बॅगा लावले आहेत तू? आता सर कसं असतं ते आपलं बॅगेवरती राहतं प्रॉफिटचं. आता किती बॅगी लावले? आता सध्याला आपल्याकडे 100 बेड आहे. हा. आणि त्या बॅगेतनं किती एका बॅचला किती निघतं तरी? आता समजा सर ॲव्हरेज जर पकडलं 100 बॅग येतो तर आपल्याला ओलं एक 70 ते 60 किलो मशरूम भेटतं आणि किती वाळलेलं. आणि किती दिवसात एक बॅच होती? एक बॅच सर 25 दिवसामध्ये मशरूमची पहिली हार्वेस्टिंग होते. पहिली हार्वेस्टिंग. आणि त्याला पूर्ण कालावधीत किती लागतो? पूर्ण कालावधी एका बेडसाठी? एका बेडसाठी सर पूर्ण कालावधी 2 ते 2.5 महिने लागतो 3 हार्वेस्टिंग. हो. अच्छा. आणि ते याच्यामध्ये किती प्रॉफिट होतो? म्हणजे पूर्ण बेडचा एका बेडला जो खर्च केलाय आपण, हो हो. त्याच्यामध्ये पूर्ण बॅच मध्ये किती निघतं 2 ते 3 आज सर हा बेड आहे, ह्या बेडला आपल्याला ॲव्हरेजली 30 ते 40 रुपये खर्च आलाय भुसा बिसा स्पॉन बिन पकडून, बॅग बिग सर्व पकडून. त्याच्यामधून आपल्याला जरी 1 किलो मशरूम भेटलं तर आज सध्याला तुम्ही लोकल मार्केटमध्ये सुद्धा सेल केलं. लोकल मार्केटमध्ये सुद्धा हे मशरूम जातं. ज्या ठिकाणी बटन मशरूमची जेवढी लोकांना आवड आहे त्याच प्रकारे ऑयस्टर मशरूमची सुद्धा आवड आहे. त्याच प्रकारे हा जो बेड आहे 30 ते 40 रुपये खर्च झाला आहे, तो हा बेड तुम्हाला 300 ते 350 रुपये कमवून देतो 2 महिन्यामध्ये. अच्छा. आता या बॅगची साईज काय? बॅगची साईज 16 बाय 12ची बॅग आहे सर ही. अच्छा. 5 किलोची जी आपण जी किराणा मालामध्ये 5 किलोची बॅग वापरतो ना ती 5 किलोची बॅग आहे. अच्छा. ओके. आता हे उद्या रेडी होईल का हो काढायला? उद्या रेडी होईल काढण्यासाठी. मग आता तू हे काढल्यानंतर मग याचं काय वाळायला घालतो का काय करतो? नाही सर ओलं मशरूम सेल करतो आपण. आता तुला जर क्वांटिटी आता तू बारीक स्केल मध्ये आहे, हो. तर आता कमी निघतं तर तू मार्केटमध्ये कसं नेणार? थोडं असलं तरी? आता सर आपण कसं आहे, आपण जे मशरूम सेल करतो ती स्वतःची ब्रँडिंग पॅक करून मशरूम सेल करतो आत्ता पण मार्केटला. तर आपण जे ओलं मशरूम आपलं उद्याच्याला निघन 4 किलो 5 किलो 10 किलो 15 किलो, तर ते मशरूम आपण एक पॅकिंगमध्ये पॅक करतो आणि ते मशरूम पुढं मार्केटला पाठवून देतो. म्हणजे जे की आपले शेतकरी राहतात का जे भाजीपाला विकणारे, परत आपले
भाजीपाला विकणारे व्यापारी, तर त्यांना आपण तो बॉक्स देतो. अच्छा. मग ते पुढं पाण्याचं पाईपने आपण बाहेरचे जे पोते आणि नेट आहे ते भिजावतो. आणि बेडला आपण पाईपाने पाणी मारत नाही, पंपाने पाणी मारतो. अच्छा. हे अशा प्रकारे आपण पंपाने पाणी मारतो. आता ही जी बॅग बघताय तर ही 15 दिवसाची बॅग आहे आता सध्याला. तर अजून ह्या बॅगेला ही बॅग बघा, ही बॅग जी आहे ही 18 दिवसाची 25 दिवसाची बॅग आहे. 18 दिवसानंतर ही बॅग सर्व पांढरी होणार. अजून 3 दिवसामध्ये ही बॅग सर्व पांढरी होणार. ही आजच सकाळी आपण ह्या रूम मध्ये आणलेली, इन्क्युबेशन रूम मधून ह्या रूम मध्ये आणलेली. आणि अजून काय माशा किंवा याच्यासाठी काय केलेलं आहे? सर आता माशांसाठी कसं होतं, जर नेट आणि शेड पॅक असलं जर मासे आतमध्ये येत नाही, ह्याच्यामध्ये फक्त तुडतुडे राहतात. तर तुडतुडेसाठी आपण हे पिवळे सापळे लावलेले. अच्छा. ह्या साईडने एक लावलाय आणि त्या साईडने एक लावलेला आहे, 2 लावलेले. अच्छा. नवीनच फार्मिंग चालू केलेली आहे तो. तर तुझ्या याच्यासाठी शुभेच्छा पुढच्या फार्मिंगच्या करिअरमध्ये. आणि तू अशी छान माहिती सांगितली त्याबद्दलही धन्यवाद तुझे. धन्यवाद. धन्यवाद. ही सुरुवात कशा प्रकारे केली होती? सर आता हे जे शेड बघताय तुम्ही, हे शेड गावरान पक्ष्यांचं शेड होतं. पण आपल्या डोक्यामध्ये विचार आला की मशरूम फार्मिंग केली पाहिजे. कारण की आज सध्याला तुम्ही मार्केटमध्ये बघताय की मशरूम फार्मिंगला सध्याला मार्केट जास्त आहे. त्यासाठी आपण या शेडला बाहेरच्या साईडने नेट लावून, आतल्या साईडने पोती लावून असं शेड उभं केलं कमी खर्चामध्ये. अच्छा. हो. पूर्ण चारी साईडने नेट लावली? हो, चारी बाजून नेट आहे. जाळी आणि हे लावलेलं आहे. हो. जाळी कोणती वापरलेली ती? जाळी आपण ती कोंबडा जाळी काय हा, कोंबडा जाळी वापरली. आणि सर हे शेड इथं घ्यायचं कारण का, तर शेड इथं झाडे, झाडाच्या खाली आता मशरूमचं कसं असतं 25 डिग्रीच्या खाली टेम्परेचर लागतं. 25च्या खाली टेम्परेचर, 25च्या वरती नाही गेलं पाहिजे, 25च्या खाली किती पण झालं. त्यासाठी आपण हे शेड अशा झाडाखाली घेतलेलं आहे. अच्छा. आणि शेतामध्ये हे इतर कोणी पण करू शकतो? हो, शेतामध्ये कोणी पण करू शकतो. आणि ह्याला सर तुम्हाला जास्त असे लाख रुपये 2 लाख रुपये लागत नाही. 10,000 15,000 रुपयामध्ये पण हा व्यवसाय चालू होणार आहे. तर मंडळींनो, ही होती मशरूम फार्मिंगबद्दल माहिती. तर तुम्हाला ही माहिती आणि हा सेटअप कसा वाटला आणि तुम्हाला मशरूम फार्मिंगबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा. हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवार, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना. आणि हो, अजूनही तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील दिलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळून जाईल. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.